स्वागत आहे. नमस्ते. बरं ह्यावेळी कसल्या कसल्या गाय आहेत आणि किती म्हणजे ह्यावेळेस गाय तर टॉपच्या आहेत सगळ्या, फर्स्ट टायमर आणि सेकंड टायमर. आता बघायला गेलं तर चॅम्पियन दिसत आहे शेजारी ती फेटावाली फेटवाली, ठीक आहे. फोटोच कमी समोर बघितल्यानंतर मला दिवाना होईल अशी गाय. न समोर बघितल्यावर हे दिवाना दिवाना होणार, ज्याला गायांचा शौक आहे ना तो दिवाना होणार नाही का. आपण जे म्हणतो ना बिंदास 50-55 लिटरची वाघीन, म्हणजे शिक्का मारायचा 50-55 लिटरचा काढायचं, मग ते सांभाळणार लागेल पाहिजे. जे संगोपन नाही त्याने ह्या वेळेस घेऊन आहे नाही का. फिटिंग बघा, त्याचं माणसाला वाटलं आर्डर खाली आहे, पण तिथं आर्डर अटॅचमेंट कुठून आली बघा की इथून, म्हणजे आर्डर किती लूज आहे सहज विन करते. फक्त आता सांभाळणार चांगला पाहिजे. आणि विषय जर पैशाचा काळा गेला तर त्याची किंमत पैशात आहे नाही. एक शोक म्हणून आणली मी, ज्याला कोणाला ब्रिडिंग पर्पजसाठी पाहिजे त्यासाठी शोक मला कधी मी ओपन आहे. त्याला 50 रुपये द्यावं ना तर 100 रुपये द्यावं, त्यासाठी काय आहे पण ते जिगर पाहिजे. आता राहिले आमचे आता मित्र आहेत, रिपीटर कस्टमर आहेत, आशुतोष. आता गायांचं सिलेक्शन म्हणायला गेलं तर 100 वडकर नाही नाही काय घेऊन काय नाही सोडायला, पण काय होतं घ्यानंतर एवढं फास्ट जातात का नाही, यांनाच गाय भेटून झाली अशी कंडिशन आहे आत्ताची. नाही सध्या मला पण अनुभव आहे. आता व्हायचं अर्धा वाजता 2 दात मध्ये साईज किती, काय किती, वेट किती आहे. 2 दात 2 दात वासरू त्या गाईपेक्षा मोठे आहेत, म्हणजे वेट किती जवळपास माझ्या हिशोबाने 750 प्लस आरामात आरामात. हा. आणि हीच ती ब्रीड आहे. ब्रीड आहे, मी सांगतो ना ब्रीड. बघू जरा दात बघू त्याचं. माणसं बिलीव करत नाही 2 दात आहे काय नाही. 2 दात आता ती पण आता नुकतंच पाडलेत. हो, अजून पूर्ण उगावलं पण नाही. आदातच वाटते अजून सुद्धा. हा, म्हणजे ही क्वालिटी पाहिजे. आदातवर ही क्वालिटी द्यायला आता हा ही नेक्स्ट लेवल ब्रीड. आर्डर टाइम बघा, दुखलं नाही काय नाही, सिम्पल वेळ वाढतो. ही जी क्वालिटी आहे ना, ही आर्डरला क्लॅप वगैरे ह्याचं लेग स्कोर तर मला सांगतो काय, म्हणजे आम्ही बघतोय काय माझं जनरली मी काय बघतो, गायची उभं राहायची ठेवून लेग स्कोर टाईट पाहिजे. ही असली असली काही मी नाही घेत, मला बिलकुल आवडत नाही काय. त्याची छाती कशी पाहिजे, रुंद पाहिजे अशी नाही का, छाती टाईट पाहिजे, लेग स्कोर टाईट पाहिजे, रॅम्प अँगल बॉडी स्ट्रेटलाईन चांगली पाहिजे सरळ. बरोबर. चौक जास्त लो साईडला पण नाही पाहिजे, हायटिंग साईडला बी नाही पाहिजे, एक मिडियम पाहिजे, जेणेकरून काय होतं वासरू येताना आपल्याला दिखत होत नाही. आता कॉन्फॅक्ट ऑर्डरमध्ये ह्याच गाई 28-30 लिटर परफॉर्मन्स टाकतात. जेव्हा घ्यायचं दूध काढलं ना तर माणसाला समजत नाही की बाबा हीच गाय आहे किती 28 लिटर दूध देतात. शेण वगैरे लागले सगळं आपण जनरल व्हिडिओ बनवायचो मस्त पैशाचं बघायला गेलं तर क्वालिटी काय विषय नाही. आता ही 4 दात, ती 2 दात, ही 4 दात, पुन्हा येतं 2 दात, ही पण 2 दात. 2 दात टॉप. माणसाला असं सांगून पटणार नाही. आपण दाखवूया डायरेक्ट, ठीक आहे. 2 दात दोनच दात. क्वालिटी म्हणजे हिच्यापेक्षा ती मोठी आहे ती कवळी आहे. हिचं दात पुरं येतं. दात लावायची दात. त्याची क्वालिटी बघा की ऑर्डर फिटिंग मध्ये म्हणजे उभं राहताना वासरू शहाणं 2-4 हातानंतर माणूस म्हणतात की विकासनं भविष्य दिलं. आणि ऍक्च्युअली मध्ये हे महाराष्ट्राला भविष्य आहे. तर आपण जो म्हणतो ब्रीड तुम्ही डांगरा वगैरे काय घेऊ नका, त्याला काय बिलीव करू नका. जी गाय फर्स्ट टायमर सेकंड टायमर असेल ना त्याला बिलीव करा. बरे तिने 2 लिटर कमी दूध देऊ द्या किंवा जास्त दूध द्या, पण सेकंड टायमर दूध गाय घेतली की माणसाला भविष्य राहते. आता ही पण बघा छान आहे वासरू, ऑर्डर क्वालिटी बघा. ही लागून आलेली म्हणजे थोडक्यात ती आता ऑर्डर फिटमेंट बघा की आपली बघा, एवढंच फिटिंग बघा, ऑर्डरचे क्लॅप बीप बघा. का दूध नाही देत सगळ्यांनी क्वालिटी. आपण दाखवतो पंजाबवाली काय दाखवतो वेगळं, हिच आहे वेगळं काय नाही. आपल्याला काय झालं, आम्ही स्वस्त वाटतो आमची किंमत नाही असं झालंय. सोनारानं कान टोचलं की दुखत नाहीत, घरी टोचले की दुखतात, त्यातला प्रकार आहे. पुन्हा एकदा आले 2 दात 4 दात साईज बघा किती, तरी निम्म्यापेक्षा जास्त काय भरून गेले एवढं डोक्यात माफा होत्या. आपली 5-5 साईड असेल तरी आपल्याला साईडला जाते ती. हो का. आता ही वासरू हे आहे ना तुमचं जॅकेटचं कमी पडेल तेवढी स्किन आहे आणि बॉडी स्ट्रेटलाईन वगैरे काय म्हणजे नेहणार म्हणणार 4 वर्षाचं तर 4 वर्ष त्यानं बघायचं नाही काय यांच्याकडे. ऑर्डर क्वालिटी सुपर क्वालिटी सुपर. गायांचा रेटबद्दल म्हणा गेला तर मी प्युअर बँगलोर म्हणून बँगलोर महाराष्ट्रातलं गायची क्वालिटी नाही. आता कसं होतं की आजकाल लय मोठा स्कॅम चालू आहे बँगलोर, नाव सांग महाराष्ट्रातलं काय बरं येते काय. मग त्याच्यापासून वाचण्यासाठी लोकांनी काय करावं. त्यापासून वाचण्यासाठी एकच विषय आहे की आज माणसं लोकेशन, आता समजा आपला मोबाईल कुठला असेल तर लोकेशन बॅन करता येतं की जनरली जाऊन तुमची जर खरोखर बँगलोरची काय आहे तर ॲटलिस्ट एक व्हिडिओ पाहिजे बँगलोरचा, ॲटलिस्ट एक व्हिडिओ तर पाहिजे. बँगलोरमध्ये काय घेऊन महाराष्ट्रात कोण व्हिडिओ बनवत नाही. हा, आता समजा मी काय विकली तर मी साहजिक आहे की आजपर्यंत इतिहासात बँगलोरच्या सगळ्यात जास्त काय मी विकलं माझी आली असेल तर मी रेकॉर्डची 100% काय असेल ती दुसरी कुठली नसणार आहे. पण काय झालंय की शेतकऱ्यांना महाराष्ट्रातले काही स्वस्त भेटते म्हणून स्वस्त काही घ्यायचे आणि जास्त पैसे नाही काढले, पुढं परफॉर्मन्स तेवढा नाही. आज आपल्या 2 विश्वास राहत नाही. 2 तासात सगळ्या काय विकते त्याचा अर्थ काय की क्वालिटी त्या लेवलला आहे. लक्षात आलं क्वालिटी. आता कोणीही असेल तरी तुम्हाला ही पाहिजे ती पाहिजे ही पाहिजे ही पाहिजे पण नाही
विकास शिल्लक नाही का क्वालिटी दे. आपण क्वालिटी अजिबात कॉम्प्रोमाइज केला. आणि रेट तर माझ्याकडे कोणी द्यायचंच नाही. बरं एकच मिनिट जरा सरासरी किती दिवस झालं थांबलाय गायांसाठी? जवळपास 1.5 ते पावणे 2 महिने झालं वेटिंगला पडले आणि रिपीटर गिरायक आहे मी त्याचा, तरी मला अजून थांबून ठेवले त्यांनी. माणसं म्हणते आधीशेवटची चालली, पण कसं होतं जेव्हा एखाद्या जवळच्या माणसाला काय द्यायचंय आपण म्हणतो ताक बी फुकून प्यायला लागतं. त्याला गाय देताना की सगळी जबाबदारी घ्यायला लागते. माझा गाय द्यायचा पॅटर्न वेगळा आहे. जाऊन एखाद्याला गाय देतो तेव्हा त्याची सगळी जबाबदारी अंगावर घेतो. म्हणजे मीन्स काय, ह्याला गाय नेल्यानंतर ह्याला फीड फॉर्म्युला द्यायचा आहे बरोबर. याचा पर्सनल डॉक्टर मी व्हायचंय. गाय दुधावर नेण्यापासून दुधावर टेकवण्यापर्यंत सहकार्य करायचं. की व्यापारी म्हणून हा रोल नाही, पण मी काय म्हणतो की आज शेतकरी म्हणून मी शेतकऱ्यासाठी काय करू शकतो. आज 4 गोष्टीचं मला नॉलेज आलंय. ती शेतकऱ्यांपासून कसं आपण करू शकतो. अगदी गायच्या डिलिव्हरी पिरियडपासून ट्रान्झॅक्शन मॅनेजमेंट पासून ते गाय पिक करत तोपर्यंत आपण त्यांना सहकार्य करतो. तिथून पुढे शेतकरी ऑटोमॅटिकली जात असतो. बेसिक 3 गोष्टी असतात की माझा पर्पज आज बी असाच आहे की ॲटलिस्ट 15-20 दिवस महिनाभर कच्ची गाय असावी ॲटलिस्ट, जेणेकरून आपल्या घरी गेल्यानंतर ती काही उसळी तापा वगैरे जाऊ नये. आणि जरी बाय डिफॉल्ट गेली तरी तिला रिकवर व्हायला 4-5 दिवस असावं. तिथून पुढे ती कंटिन्यू करावी. कास लावून आलेली गाय काय होती, पुढे झाल्यानंतर 4-5 दिवसात डिलिव्हरी होती. पहिली गोष्ट पीएच डिस्टर्ब होतो. पाणी बदललं, हवामान बदललं, माती बदलली. माती हा खूप कॉम्पॅक्टिव्ह विषय आहे. माती जर बदलली तर बऱ्याच गोष्टी सगळ्या चेंज होतात. इथला चारा वेगळा आहे. आता नगर साईडला गेली नगर साईडचा चारा, बारामती साईडला गेला खारट चारा आला, परत तिकडे बीड साईडला गेला चारा वेगळा. चाऱ्यामध्ये बी फरक पडतो. बँगलोर साईडचा चारा वेगळा आला. बँगलोर साईडची जी आपण म्हणतो बँगलोरमध्ये ही काय ही महाराष्ट्रात बनवू नाही शकत कोण. महाराष्ट्रातील लोक काही तेवढ्या कंडिशन सोबत. आणि ज्यांनी सांभाळली ना त्याला 100% गायांचा रेट आलाय. ज्यांनी नाही सांभाळली त्याला रेट नाही येत. तेवढा विषय आहे. आता क्वालिटी बघा ना तुम्ही काय आहे. क्वालिटी विषयी बोलायचं म्हणजे ऍक्च्युली मित्रांनो ह्या कॅमेऱ्यात बघण्यात आणि समोर बघण्यात फरक आहे. काय नाही ज्याने समोर बघितलं त्याने ठरवावी काय क्वालिटी. आहे ना तिकडे आहे. म्हणजे आता जनरली टीआरपीचा विषय नाही तर काय हात फिरव. अशी असं वाटतं की जसं काय एखाद्या काय बोलतात गुबगुबीत काहीतरी ब्लँकेट जो घरातला ब्लँकेट आहे ना सेम त्याला बी स्किन नाही आहे. अशी क्वालिटीची स्किन आहे. म्हणजे ती जपायसाठी माणसाची तुम्हाला सांगा आता आशुतोषचं वय वर्ष समजा 25 आहे तर ह्या लेवलचं ब्रीड बघा. मी काय म्हणतो जनरली असं काय बनतात नाही सांग, पण ह्या लेवलचं बॉडी स्ट्रक्चर बघा. ह्या लेवलची घेऊन 10 लेंथ गेला, उंची हाई ब्रीड नसा जिथे गेला त्याचा निम्मा विषय जाईल तेव्हा घर तयार होईल. म्हणजे सगळ्या गोष्टीत काय ब्रीडचा विषय करायला गेला तर की माणसाचं आयुष्य किती खराब होतं. नुसतं माणूस म्हणतो की ब्रीड पाहिजे breed पाहिजे. ह्याच्यात काय हे वर्ण ती कासाच्या गाई असं वर्ण वैल तरी की याच्या शिरा दिसते त्या. हा मग ते सांगतो. आता मी माझं जनरली म्हणणं काय असतं की बँगलोरवाले काय म्हणते की विकास भाई तुम ये गाय नाही लेके जा रहे, हमारी 15-20 साल की मेहनत लेके जा रहे. त्यांचं म्हणणं असतं की गाय तुम्ही घेऊन जाता, विकास तू गाय घेऊन चाललाय 15-20 वर्षाची मेहनत आहे. ह्याच्या मागे लय झटलेले असते दूध. आज मी इथं देतोय 1.5 लाखाला देतोय, 1.25 लाखाला देतोय, गॅरंटी देतो. तिथनं मला काही सुद्धा येत नाही. काही गॅरंटी नाही गॅरंटी नाही की मला परफेक्ट माहीत झालं गाय कुठली दूध देते. त्यामुळे काहीच फेल होत नाही. आम्हाला माहिती आहे काही फेल व्हायचे लक्षण गायची मला वाटतं त्यामुळे काही फेल होत नाही शक्यतो. हां मी म्हणत नाही की मी 100% करू शकतो. 10-5% माझ्याकडून मी होतं. अगदी ते देव म्हणायला गेलं तर सगळी तर परिपक्व असेल तर लंगडी लुईच आम्हाला नसते. आधी त्या गोष्टी होत्या राहतात आणि त्यात आपण सहकार्य करतोय. कोणाला केलंय कोणाला नाही केलंय ह्या गोष्टी होत राहतात. त्याचा काय विषय. ठीक आहे. जर आपला एकदा मोबाईल नंबर आहे ते ॲड्रेस. मोबाईल नंबर आहे 74-20-99-21-47. ॲड्रेस मुक्काम पोस्ट आंबवडे तालुका कोरेगाव जिल्हा सातारा. साताऱ्यापासून गाव आहे 20 किलोमीटर, कोरेगावपासून 9 किलोमीटर अंतर आहे. आणि तुम्हाला काय वाटतं माणूस आहे का खात्रीचा का फक्त बोल बच्चा नाही? माणूस बोल बच्चनचा विषय नाही, माणूस खात्रीचा आहे म्हणून तर रिपीटर आलोय. जर नाही. नसता असलं तर मी आलोच नसतो. नाही तर असं व्हायचं नाही तुमचा शब्द ऐकून एखादा यायचा आणि तो बुडायचा. शब्द ऐकला नाही तुम्ही बारामतीमध्ये जाधवडी मी आणखी सांगतो तुम्हाला. मी या अशा कंडिशनमध्ये व्यापार केला की प्रॉफिट तुमचा लॉस मला. ह्याच्यापेक्षा जास्त काय व्यापार नका घरी दारा काढा जायचं का. ह्याच्यापेक्षा जास्त काय करू शकत नाही. की गाय प्रॉब्लेम झाला तर बदली करून दिल्यात, मनाच्या म्हणण्यात दिल्यात, भरपूर दिलं. तुम्हाला दिली का गाय होईल. आता एक महाग गाय घालती ती घेतली होती पण त्यांनी गायला गाय बदली मारून दिली बाबा. आणि विषय असा की बाबा त्या गायीच्या बाबतीत पण सहकार्य केले की बाबा शेवटपर्यंत बाबा सेट होऊसपर्यंत सगळ्या गोष्टी करूसपर्यंत. पण जो माणूस शब्दाचा बोलला होता बाबा तो पक्का केला. ते मला तरी वाटलं बाबा म्हणून म्हणजे जे तुम्हाला बोलला होता ते सगळं त्याने केलं. सगळं केलं म्हणून तर मी आज परत उभा इथं. आणि महिनाभर जरी थांबवलंय मला तरी मी त्याच्याकडून नाही असं झालंय का की आपलं तुम्ही फोन करताय त्याने उचलला नाही? नाही असं नाही झालेलं कधी. जर कामच असं चुकून तरच, नाही तर तो फोन रिपीट करतो म्हणजे करतोच. तासभर पण करत नसतो फोन. असा विषय म्हणजे विश्वासाचा माणूस आहे 100%. हे जाऊ द्या. सांगायचा विषय असा आहे की आपल्याला ज्याला तुमचं जेवढं देतोय शेवटी एक व्यापारी म्हणून मी जे काही सहकार्य करू शकतो तेवढं 100% करणार. तर काय वाजत नाही. आणि आला गायच्या कॉलेज तर काही सांगायची गरज नाही. सगळं नगीनच आहे. 100% एक नगीन.
ठीक. दोन धन्यवाद.